पण शिवाय आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर सुद्धा. सर, आजचा दिवस, आजची संध्याकाळ ही फार महत्वाची आहे. आजवर भारताचा इतिहास राहिलाय. भारत कधी आनंदानं हुरळून गेला नाही आणि दुःखानं कधी होरपळला सुद्धा नाही. आज मात्र आजचा क्षण त्याकरता महत्वाचा. भारतानं अक्षरशः पाकिस्तानला गुडघ्यावर आणला नाही तर शरणागती घ्यायला लावलेलं आहे. पाकिस्तान जरी म्हणत असला की सीजफायरला पाकिस्तानची अनुमती आहे, तरी सुद्धा आजची रात्र आणि पुढचे 72 तास, 48 तास किंवा त्याहून महत्वाचे 3 ते 4 दिवस भारताच्या दृष्टीने फार महत्वाचे असणार आहेत. कारण पाकिस्तानचा इतिहासच राहिलाय, जे बोलतो त्याच्या अगदी विरोधात वागतो. नक्कीच माधवी, 1 तासापूर्वी एक्झॅक्टली तुमच्यासोबतच एक लाईव्ह शो मी त्या ठिकाणी लाईव्ह इंटरव्ह्यू देत होतो आणि त्यावेळेस ॲक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ॲक्ट ऑफ वॉर ही जी पॉलिसी भारतानं त्या ठिकाणी डिक्लेअर केली किंवा तशा प्रकारची न्यूज जी एक प्रकारे त्या ठिकाणी लीक झाली, त्याच्या पॉलिटिकल अँगल विषयी सुद्धा मी बोलत होतो आणि मी म्हटलं की एक प्रकारचा हा फेस सेव्हर असू शकेल आंतरराष्ट्रीय मध्यस्थीच्या माध्यमातून जर काही मधला मार्ग सापडला तर. आणि एक्झॅक्टली तसंच होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. मुळात ही जी आहे कोणालाही युद्ध नको आहे आणि भारताला सुद्धा पाकिस्तानसोबत युद्ध करायचंच नाही. आणि मागच्या रात्री ज्या प्रकारे पाकिस्ताननं कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे जे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस आपण उडवले, नक्कीच त्याच्या माध्यमातून जे आहे भारत पाकिस्तानमध्ये घुसून काय करू शकतो याची जी आहे हिंट आपण त्या ठिकाणी दिली होती. मागच्या काही तासांमध्ये अमेरिकेनं जबरदस्त दबाव पाकिस्तानवर टाकला आणि तिथला खरा जो सत्ताधीश आहे तो तिथला पाकिस्तानचा प्रधानमंत्रीने डायरेक्टली मार्को रुबियो जे आहेत ते मुल्ला मुनीरशी त्या ठिकाणी बोलले. त्यानंतर ऑफकोर्स भारताशी सुद्धा बोलले. मग हे सगळं झाल्यानंतर जे आहे डोनाल्ड ट्रम्पचं ते आलेलं जे ट्विट आपण त्या ठिकाणी पाहिलं, चांगली गोष्ट आहे. शस्त्रसंधी झाली, त्यात काही वाईट त्या ठिकाणी नाही, कोणालाच युद्ध नकोय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अटी आणि शर्ती काय, कुठल्या अटी आणि शर्तीवर आपण ही शस्त्रसंधी त्या ठिकाणी मांडलेली आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण हा लढा जो आहे पाकिस्तान विरुद्ध नाही, दहशतवादाविरुद्धचा लढा आहे. आणि जर दहशतवादाविरुद्धच्या लढाईला आपल्याला लढायचं असेल तर पाकिस्तान सोबत आम्हाला युद्ध नाही, पण या दहशतवादाशी संबंधित जे जे कुठले आहेत, म्हणजे आम्ही आतापर्यंत ज्यांना पाकिस्तानला जे डॉझियर दिले, जे प्रूफ दिले, त्यांना आमच्या हवाली पाकिस्तान करणार आहे का? सगळं टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याला पाकिस्तान जे आहे बंद करणार आहे का? टेररिस्ट फायनान्सिंग जे पाकिस्तान देतं ते त्याला बंद त्या ठिकाणी करणार आहे का? या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं अटी शर्तीमध्ये भारताच्या फेवरेबल काय काय गोष्टी आहेत हे पाहणं आवश्यक आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की जर या गोष्टीला आपण हो म्हटलं असेल, आपण ऍडव्हान्टेजियस पोझिशन मध्ये असताना सुद्धा, तर त्या ठिकाणी ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे की अशा प्रकारच्या सगळ्या अटी शर्ती या भारताच्या फेवरेबल, भारताच्या ऍडव्हान्टेजेस त्या ठिकाणी आल्या असतील अशी आशा मी त्या ठिकाणी करतो आणि तशा आल्याच असतील आणि त्याचमुळे आपण याला हो म्हटलेलं आहे. आणि ऑलरेडी मला आता त्या वादामध्ये जायचं नाही, पण या सगळ्या निर्णयाला राजकीय सुद्धा किनार त्या ठिकाणी आहे. आणि ऍक्ट ऑफ वॉर, ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर ही जी पॉलिसी डिक्लेअर करण्यात आलेली आहे, हा कुठेतरी भारताच्या सरकारसाठी राजकीय अँगलनं फेस सेव्हर या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा होतं. म्हणूनच आताच्या वेळेस तर ठीक आहे, पण भविष्यामध्ये असा टेररिझमचा हल्ला झाला तर आम्ही मात्र सोडणार नाही, अशा प्रकारचा मेसेज पोस्चरिंग देण्याचा प्रयत्न हा राजकीय नेतृत्वानं सुद्धा केलेला आहे. अगदी ढगे सर, या सगळ्या घोषणेनंतर आता अशी एक माहिती देखील समोर येताना दिसते की अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत असं देखील कळतंय. पण सगळ्यात महत्वाचं, जर का पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर मात्र पाकिस्तानला काय आता यातून शिक्षा होऊ शकते? की आता केवळ प्रश्न भारताचाच नाहीये, जेव्हा अमेरिका या सगळ्या संदर्भात समोर येतं, मध्यस्थी करण्याची भूमिका घेतं, अमेरिका जेव्हा ट्विट करतं, पाकिस्तानला युद्ध थांबवण्यासाठी म्हणून महत्वाची भूमिका महासत्ता बजावते, तेव्हा मात्र पाकिस्तान जेव्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करेल तेव्हा मात्र पाकिस्तान विरुद्ध इतर 26 देश असं खरं तर चित्र जगात पाहायला मिळेल. एका अंशी हे खरं आहे, पण खरं सांगू का, ठीक आहे, अमेरिकेची जी आहे मध्यस्थीची भूमिका आणि त्या माध्यमातून संघर्ष कोणालाही नको असतो आणि त्या अँगलने अमेरिकेनं जे केलं ते योग्य त्या ठिकाणी आहे. पण अमेरिकेवर त्या ठिकाणी भरोसा ठेवणं हे योग्य नाही. अमेरिकेची जर आतापर्यंतची सगळी येणारच आहे सर मी त्या मुद्द्याकडे, पण मुळात हा 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 फॅक्टर सुद्धा महत्वाचा आहे. मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून अमेरिकेची ती भूमिका, यावर तर मी बोलणार आहेच, पण पाकिस्तानला काय शिक्षा होऊ शकते?
नक्कीच. म्हणजे अशा प्रकारे शस्त्रसंधीचं जर त्यानं उल्लंघन केलं, आतापर्यंत तसा इतिहास राहिलेला आहे. पण बाकीच्यांचं सोडा, आता भारताचीच जी भूमिका आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि ॲक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ॲक्ट ऑफ वॉर. मग खरोखरच पाकिस्ताननं पुन्हा अशी कुरघोडी केली किंवा या नियम, अटी, शर्तींचा जे आहे त्यानं जर उल्लंघन केलं, तर मग नक्कीच भारताला स्वतः जो एक प्रकारे तो अधिकार प्राप्त होतो आणि भारतच स्वतः जे आहे, कारण जगाला ओढून आम्ही सांगितलेलं आहे, काय अटी शर्ती आहेत, जगाला ओढून आम्ही सांगितलेलं आहे, की अशा प्रकारचं टेररिझम ॲब्सोल्युटली झिरो टॉलरन्स फॉर टेररिझम आणि मग त्या अनुषंगानं भारतच सक्षम आहे पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्यासाठी आणि त्यावेळेस धडधडीत अशा प्रकारची अमेरिकेची मध्यस्थी आणि या अटी शर्ती सगळ्या जगाला त्या ठिकाणी दिसणार आहेत. म्हणून भारत आणखीन त्या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस पोझिशनमध्ये असणार आहे. पण आपला लढा हा आपल्यालाच लढावा लागणार आहे. अमेरिका बाजूला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येतंय तर तो आणखीन एक आपल्याला पाठिंबा त्या ठिकाणी असणार आहे. पण हा लढा जो आहे भारतालाच त्या ठिकाणी लढावा लागणार आहे आणि नक्कीच बघू आपण येणाऱ्या काळामध्ये जे आहे पाकिस्तान याला कशा प्रकारे मानतो आणि कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला तो जो आहे आपल्या फेवरेबल करतो. पण पुन्हा पुन्हा तीच गोष्ट येते की हे सगळं याच्यावर डिपेंडेंट आहे की नेमक्या अटी शर्ती काय, त्या अटी शर्ती ज्या आहेत त्या भारताच्या फेवरेबल येणारच आहेत. पण नेमकं त्यामध्ये काय काय आलं हे ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी कळेल त्याच वेळेस या पुढच्या सगळ्या गोष्टींचा जो आहे पाकिस्तानवर काय परिणाम होणार आणि त्याहून महत्वाचं दहशतवादाच्या लढाईमध्ये आपण कसं कसं पुढे जाणार हे त्या ठिकाणी ठरवलं जाईल. पण एक गोष्ट मात्र नक्की, ही सगळी चर्चा होत असताना इव्हन शस्त्रसंधी जरी झाली तरी मागच्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे जबरदस्त आपण कारवाई केली, पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन 9 टेररिस्ट हाईडआउट्स आपण बस्ट केलेच ना, शेकडो त्यांचे दहशतवादी ऍक्टिव्ह टेररिस्ट मारलेच ना, एलईटी, जेईएम, एचएम यासारख्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या इस्लामिक दहशतवादी संघटना आहे त्यांचं कंबरडं मोडलं, त्यांचं मुख्यालय जे आहे पूर्णतः उद्ध्वस्त आपण केलंच ना. जैश ए मोहम्मदचा मौलाना मसूद अझहर आणि त्याच्याशी संबंधित अत्यंत महत्वाचे सिनियर कमांडर त्यांचाही खात्मा केलाच ना. हेही काही कमी नाहीये आणि ज्या खमकी भूमिका भारत सरकारने घेतली ती सुद्धा जी आहे नक्कीच पाकिस्तानवर येणाऱ्या काळामध्ये दबाव टाकेल, ज्याच्या माध्यमातून टेररिझमच्या विरुद्ध ऍक्शन पाकिस्तानलाही करावा लागेल आणि भारतालाही करावी लागेल. अगदी डगे सर, तुम्ही जो उल्लेख केला त्या मुद्द्याकडे आता येऊया. अमेरिकेची भूमिका, अमेरिकेची भूमिका ही फार महत्वाची आहे असं अमेरिका दाखवते. अमेरिकेनं या सगळ्यामध्ये, कारण ज्यावेळी पहलगामचा हल्ला झाला, थोडंसं मागे जाते मी, तेव्हापासून आपण अमेरिकेची भूमिका बघूया. ज्यावेळी पहलगामचा हल्ला झालेला होता त्यावेळी जेडी व्हान्स हे भारत दौऱ्यावर होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.